दिवसेंदिवस आहे ना आमची देवशी जरा जास्तच खोडकर होत चालली. म्हणजे आता यांचं नक्की कशावरून भांडण चालले सांगते तुम्हाला. आता ना ऑगस्ट महिना झाली आणि ऑगस्ट महिना म्हटलं ना की आमच्याकडे खूप सारी कामे, म्हणजे जिकडे जिकडे भात आवलं जातं ना तिकडे सगळ्यांकडे खूप सारी कामे असतात. आता आमची सुद्धा आवणी सुरू आहे आणि आवणी सोबतच आहे ना आता नागपंचमी येईल आणि नागपंचमीपासून आहे ना नवीन नवीन रोपं लागवड करायचे काम सुरू असतं. हे बघा, देवशीच्या छोट्या काकाच्या इथे ना टमाटे लागवडीचं काम सुरू आहे. शेतकऱ्याचं जीवन पण काही सोपं नसतं. म्हणजे रक्ताचं पाणी करून काळ्या मातीतून सोनं पिकवणं इतकं काही सोपं नसतं. जसं आपण लहानचं मूल मोठं करतो तसंच या शेतीचं सुद्धा असतं नाही का. म्हणजे छोटं रोप लावायचं, त्याला योग्य वेळी खत पाणी देऊन मोठं करायचं आणि यामध्ये लागणारी मेन गोष्ट ते म्हणजे एकतर कष्ट आणि दुसरं म्हणजे भांडवल. आता ह्या दोन्ही गोष्टी आणि सोबतच देवाची साथ मिळाली की शेतकऱ्याच्या घरात सुद्धा भरपूर भरभराटी होते. आणि माझी तरी देवाकडे हीच इच्छा आहे की सर्वांना आपल्या कष्टाचं योग्य ते फळ नक्की मिळू दे. ते लावता नक्की कसं हे बघायला मी आली होती. तोपर्यंत माझं बाळ तिच्या आत्याकडे होतं. मग तिला घेतलं आणि तिच्या आत्याला बाय बाय करून आम्ही घरी आलो. आता शेतीबद्दल फक्त मी लांबूनच बघितले, कारण की यातलं कुठलंच काम मला येत नाही. पण घरातले बाकीचे करता आणि यामध्ये खूप कष्ट लागतं हे मला नक्की माहिती. त्यानंतर घरी आलो. घरी येऊन देवशीचं आणि तिच्या बाबांचं भांडण सुरू होतं, कारण देवशीचं म्हणणं होतं की बाबा मला दूध प्यायचं आणि बाबा ते दूध देत नव्हते म्हणून ती बाबांनाही मारत होती आणि सोबतच म्हशीला सुद्धा. तर चला, आजचा व्लॉग मी यांच्या गोड गोड मस्ती सोबत एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.